जेव्हा यांनी मला मारलं ना तेव्हा यांना छानच वाटलेलं, कारण आग लावायचं काम यांनीच केलेलं. वाटलं पण नव्हतं की पारायणा दिवशी हे घडत. मी लय आशेनं सुरुवात केलेली पारायणाला, की म्हणजे सकाळचा दिवस खूप छान गेलेला, पण ह्यांच्यामुळे ना सगळी वाट लागून गेली. पण कर्म इथंच आहे, इथंच फेडावं लागणार आहे. तर आम्ही पण कोणाच्या तरी लेकी, आम्हाला पण वाईट वाटतं. आम्ही काही आबाळातनं पडलो नाही ना, आज आम्ही लेकरांना जन्म दिलाय, आम्हाला कसं सांभाळायचं कसं नाही हे चांगलंच कळतं. ह्यांनी सांगायची गरज नाही. आणि ह्याच्या आधी तुम्हाला नाही ती दिसली नातवंड, अचानकच नातवंडांविषयी प्रेम व्हायला लागलं का, वाढायला लागलं का? जेव्हा लहान होतो, घेऊन काम केलं, सगळं केलं, तेव्हा नाही तुम्हाला वाटलं का ठेवावं म्हणून, तिला त्रास होतो? हे सगळं कशासाठी? लेकानं मला मारायसाठी. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पारायणाचा दुसरा दिवस आहे. 9च्या आत माझं सगळं आवरलं आहे, पूजा वगैरे मांडून घेतली, उंबरटा पुजून घेतला आहे, सगळं झालं आहे. तर तुम्हाला झालं काय सांगते, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, 1 दिवसाचा ब्लॉग आला आहे आपला पारायणाचा. आज दुसरा दिवस आहे. तर ते रात्रीचं मी थोडंसं शूट घेतलं होतं, माझ्याकडे दाखवण्यासारखं होतं, म्हणून म्हटलं चला आपण संध्याकाळचं रुटीन शेअर करूया. तसं सकाळचा दिवस तर छान गेला होता. नंतर 5-6 वाजेपर्यंत पण छान गेला. हे आलं नंतर तुम्ही तर बघितलंच, मी पीठ मळाय घेतलं होतं, कालवण वगैरे घालून आता पीठ मळणार होते. तोपर्यंत त्यांनी खायला आणलं, ती सोनू बाहेर घेऊन गेली होती खायला, आणि ती खात होती, कुत्र्याला पण चारत होती. त्याच हातानं चारायची आणि त्याच हातानं खात होती. त्यात कुत्र्याचा काही दोष नव्हता. या मी कुत्र्याला काहीच बोलले नव्हते की त्याला मारलं नाही, काय नाही, कारण ही जर वेळेस अशी करते, जे काय खायला दिलं ना, किंवा ह्याला म्हणलं ना आता शिळी भाकरी जा कुत्र्याला टाक जा, तर ती टाकून येणार नाही, ती तिच्या हातात घेऊन बसणार आणि ती कुत्रा हात ही चाटतंच. शेवटी कुत्र्याचे जात आहे, त्याला काय समजणार? त्याला तर वाटणार ती मायापोटी प्रेमापोटीच हिनं हातात चारते. तसंच झालं, तिनं डिशीत घेतलं होतं खायला, ती कुरकुर वगैरे आणलेलं, तर ती त्याला डिशीत चारत होती. म्हणजे त्याच डिशीत ती पण खायची आणि त्या डिशीत कुत्रं पण खात होतं. तर कुत्रं तर हाताने उचलून नाही खाणार ना, ती चाटणारच होतं या. आणि मी बघितलं, मी ती 1-2 वेळा सांगितलं की बाळा लांब सरक कुत्र्यापासून. मी सकाळी पण सांगितलेलं की बाळा कुत्र्याला हात लावू नको, परत जर मला हात लावताना दिसली ना तर तू मार खाणार. आणि तसंच झालं, संध्याकाळी तिनं तसंच केलं. मग तिला मी 2-3 फटकं मारलं. तिनं संध्याकाळी सांगून पण ऐकलं नाही, तरी पण ती कुत्र्याला चारत होती. ताट मागं वळलं आणि ह्या हातानं, आपल्या जेवत्या हातानं त्याला समोर धरून चारायला लागली. मग मी उठली, मला राग नाही आवरला, कारण आता कुत्र्यामुळे किती रोग होतात तुम्हाला तर माहितीच आहे. मग मी तिला मारलं म्हणून सगळ्यांच्या नाकाला मिरच्या जमल्या. इरीवारी तर कोणी बोलायला येत नाही की काशी करती, असं करते तशी करते, असं कोणी बोलायला येत नाही. त्या दिवशी मिस्टर घरी होतं, त्यामुळे त्यांना चान्स भेटला मला मिस्टरांना फुलवून वगैरे द्यायचा. तसंच झालं, मी तिला मारलं, 2-3 धपकं मारलं. तिच्या पप्पाने पण तिला मारलं की तुला कळत नाही का, किती वेळा सांगितलं, 1000 वेळा तिला सांगून झालं या, तरी पण तिनं ऐकलं नाही. आणि ती सारखी मार खातच असते या गोष्टीसाठी. मी मारलं, त्यांनी पण मारलं. मी मारल्यानंतर ते मला काय बोललं नाही, तर ते मारल्यानंतर मी पण त्यांना काय बोलले नाही, कारण ते चांगल्यासाठीच मारलं होतं म्हणून. तर झालं असं, आमच्या सासूबाईमध्ये बोलल्या आणि त्या म्हणले की रोजच मारती पोरीला, नरडं दाबती, असं तसं लय काय काय बोलल्या. मग हे आगीत तेल वतण्यासारखं झालं. आणि तेव्हा मिस्टरांना पण राग आला, कारण रानातनं वणवण करून आलेला माणसाला घरी शांतता पाहिजे असते. आणि मी सकाळजणं शांत, तुम्ही बघितलं असेल, सगळं चांगलं चाललं होतं, काहीसुद्धा विघ्न आलं नव्हते, काही नव्हतं आलं. आणि संध्याकाळी असं झालं. आणि तसं जेव्हा त्या सासूबाई बोलल्या ना, मग माझ्या मिस्टरांना अजून राग आला आणि त्यांनी मला कानाखाली मारली. आणि एवढं मारून पण गप्प बसलं नाही, तर मग मला नाही सहन झालं. मी निघून गेले होते, आरत्यापर्यंत निघून गेलेले, सोनूला ठेवून गेलेली, कारण माझी चुकी नसताना. आणि मी जन्म दिला आहे ना, मला कळतं ना किती मारायचं, किती नाही, किती चांगलं वळण लावायचं. ती एखादा शब्द माघारी बोलली तरी माझ्या वळणावर जाते की हिनं वळण नाही लावलं, हीच बोलायला शिकवत असेल असं. आता मी चांगल्यासाठीच मारलेलं, तर आगीत तेल वाचायची गरजच नव्हती, तरी पण ती केलं. तेवढं करून पण शांत बसलं नाही, अजून फुलवायचं चाललेलं, म्हणजे वारं देऊन जास्त आग कशी होती का नाही असं बघायचं चाललेलं. आणि मारल्यानंतर तर अजून गार वाटलं असेल, वा माझा पोरगा माझ्या सोनाला मारतोय, मर्दाचं काम करतोय. हे मर्दाचं नाही लक्षणं, आता मला हे शब्द बोलायलाच लावू नका. मी गेले होते, मी सोनूला पण घेऊन गेले नव्हते, मी अजून तिच्यासंग एक शब्द पण बोलले नाही. आणि मला बोलायचं पण नाही, मी तिच्यासाठी चांगलं सांगत होती. आणि तिला पण माहीत आहे मला कुणावरच राग नाही धरायचा, कुणावरच म्हणजे कुणाविषयी काही तक्रारच नाही माझी. पण माझी चुकी नसताना पण त्यांनी मला मारलं होतं, त्यामुळे थोडासा मला राग आला आणि रागाच्या भरामध्ये मी गेले होते, म्हणून तिथून पुढं काय आपला व्हिडिओ आला नव्हता. जाऊ दे आता, मला शब्दच नाही तर बोलायला, मला हिच्यासोबत पण बोलायचं नाही, मला कुणासोबतच बोलायचं नाही.
मी कोणाच्या भल्यासाठी सांगणार नाही आणि काही नाही. आजपर्यंत जी लोक माझ्या पुरीला कधी आपली नातवंड मानत नव्हती, त्यांना अचानकच आपलं ती नातवंड आहे हे कसं काय आठवायला लागलं. ह्याच्या मागं तिने आठवलं, मी तिला घेऊन भांडी घासली, धुवून धुतली, आंघोळीला घेऊन गेली, जसं मी तुम्हाला मागं सांगितलंय. म्हणजे किती काय काय सण गेलं, तेव्हा त्यांना नाही कळलं ती बारकी आहे, घ्यावं हे करावं. अचानकच येऊन माया फुटणं कुठनं आलं, आणि ही कशासाठी माया. कर्माची फळ इथेच भोगायची असते ती, जाऊ द्या. पण काय बोलू ना, मला खरंच काय समजत नाही ह्यांच्याविषयी, मी काय बोलू. ह्याच्या आधी तुम्हाला नाही तुमचं नातवंड दिसलं आजपर्यंत, त्याला 1 रुपयाचं खेळणं का 1 रुपयाचं खायला आणायचं ह्यांच्याच्यानं झालं नाही. आणि अचानकच माया फुटायला लागली का ह्यांना. बरं हां, जिथं मी विनाकारण मारत असेल तिथं बोला की मला. त्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे, सोनू रडत होती, म्हणजे झाला असेल त्याला महिना झाला असेल, एवढंच बोलली की सोनू तिला तिच्या आजी म्हणली की तुला पण तुझ्या मम्मीला मारायला होती. सोनू म्हणली तू मला मारायला सांगितलं तर मी पण बाबाला सांगणार की हिला मारा म्हणून. त्याच्यावरनं किती त्यांनी कांगावा केला होता, हीच वळण लावलंयस का असं तसं. तेव्हा मी तिला मारलं, तेव्हा नाही आली अडवायला, मग तेव्हा नाही दिसलं तिला, अचानकच दिसायला लागलं का. म्हणजे तुम्हाला मारायला पण बरं वाटतं, पण त्याच्यासोबत मला पण थोडाफार मार पाहिजे असं त्यांना वाटतं. आता गावभर सांगत पण फिरणार माझ्या लेकानं माझ्या सोनाला मारलं, असं केलं, रुसून गेलेली, तसं गेलेली. आणि मी जी खरं आहे ना ती बोलते, कारण माझ्यात हिंमत आहे खरं बोलायची. आता मला नाही काय वाटत, कारण पहिल्यापासून यांचं सगळं सहन करत आले ना, म्हणून यांना फावलं ह्यांचं सगळ्यांचं. जाऊ दे, मला पारायण दिवशी जास्त वाद नाही घालायचा. मी आले शांत, स्वयंपाक बनवायचा राहिला होता, चपात्या बनवायच्या राहिलेल्या, चपात्या बनवल्या, जेवण वगैरे केलं आणि गप्प झोपले. सकाळी उठून लवकर उठले होते मी, पण हे दे ते दे ह्या करण्यात मी नंतर शूट घेतलं नाही. म्हणलं जाऊ दे, हे गेल्यानंतर मी सगळं पूजाही करीन. चला आता झालं आहे माझं, कपडे वगैरे ड्रायरला लावले की आता मी घेणार आहे पुस्तक वाचायला. बस मला एवढं सांगायचं आहे की ज्या कोणी बघत असतील ना सासू वगैरे, तर आम्ही पण कोणाच्या तरी लेकी आहेत, आम्हाला पण वाईट वाटतं, आम्हाला पण दुःख होतं. एवढं सगळं करायचं आणि त्याचं फळ काय आपल्याला हे. वरून माघारी आल्यानंतर पण मी शांत झालेली, मी अशी पण काय उड्या मारत नव्हती, मी शांतच झालेली. तरी पण परत नाही, अजून वारं द्यायचं काम चाललं होतं. फुललं तर फुललं, लागली तर आग लागलीच. जाऊ दे, चला मी घेते पुस्तक वाचून. तर पुस्तक वगैरे वाचून झालं आणि आता इकडं आलं. नंतर काय मी शूट घेतलं नाही. माझा दिवस इतकं बेकार गेला, डोकं तर असलं ठाण ठाण करते ना, काय सांगू. तर तुला दाखवते, मला याला इतकी फुलं आली ती ना, कळ्या पण आल्या त्या, आणि आता फुलं पण फुलली तर इतका वास यायला लागला आहे त्याचा ना की वासच. आणि तो वैरण ह्याची चालू आहे का नाही, तर सतत ट्रॅक्टर जातं तर, आणि गाणी इतक्या जोरात लावली ती की बासच. भीती वाटते, कारण मोगऱ्याची ह्याला ना साप असतो बघा. किती छान फुल आले. तोडू का? मी आधी बघितलंच नाही, आता याच्या कळ्या मोठ्या झाल्या त्या, उद्या पण काय फुलं येतील. आता तरी बरी झाली ती, तिकडे साईडला आलीत आणखी. हे बघा, इकडं भरपूर आली ती. त्यात ती नाही तोडत, बस झाली तीनच, कारण झाडाला जेवढी छान दिसते तेवढी तोडून काय दिसणार नाही ती. उद्या अजून आली तर आपण ह्याचा गजरा करूया आणि लावूया. माझ्या माहेरी पण ना मोगऱ्याचं झाड होतं आणि त्याला इतकी फुलं यायची ना. मी इतकं लावलं आहे आणि मला सगळ्यात कोणतं फुल आवडत असेल ना तर ते मोगऱ्याचं आहे. कारण असं का दिसतं इथं, कारण इतकी छान वास येतो ह्याचा की बासच, छान वास येतो. होता माझ्या लग्नाच्या आधी होता, नंतर ना पप्पाने ती छाटून टाकला, कारण त्याला साप यायचं. माझ्या पप्पाला झाडं अजिबात आवडत नाही ती, आणि आत्ता लावायला लागलं तर, आणि आता त्यांनी लावलेली झाडच येत नाही ती झाडं वाळून जायला लागली का मी आणते इकडून मी लावते. त्यांना आवडत नाही ती, म्हणून छाटली, कापली, तोडून टाकली, आणि आता लावायचा प्रयत्न करतात तरी झाडं येत नाही ती. असं झालं. बघू आता, मी लई दिवस झालं नाही गजरा घातला बरं का. ह्याला घातला असेल संक्रांतीला, पण
पण असं असल्या फुलांचा नाही घातला. विकतची फुलं असते त्याचा इतका वास येत नाही, पण ह्या झाडांचं किंवा एक सिंगल पानांचं असतं नाही त्याचा तर जबरदस्त येतो. ह्याचा एवढा वास येणार नाही, एवढा त्या फुलांचा वास येतो दणकाच. तर चला आता झोपते थोडंसं, कारण डोकं लय फनफन करते. विचार करणं सोडून देते थोड्या टायमासाठी, रिलॅक्स होते. रिलॅक्स होते. लय डोकं दुखतं आहे माझं. काल पण इथं पडलो होतो, नंतर काय शूट घेतलं नव्हतं आणि इथून पुढं पण नाही घेणार. आता ब्लॉग मी इथंच थांबवणार आहे, कारण काय घेण्यासारखं राहिलंच नाही आहे.